बघतो मी. दरम्यान माझ्या मुलीसाठी मी तिकीट मागितलं नाही असं संजय दिना पाटलांनी म्हटलेलं आहे. राजूल पाटलांना निवडणूक लढवायची नव्हती असंही त्यांनी सांगितलंय. मुलीच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटलांनी तमाशा केलेला आहे असं त्यानंतर वक्तव्य संजय राऊतांनी केलं. म्हणजे मला खासदारकी दिली, माझ्या मुलीला ते बोलतात आम्ही तिकीट मागितली नव्हती, तो मनसेला ती सीट जाऊ नये म्हणून खांद्यावर माझ्या बंदूक ठेवली का राजूलला लढवा. राजूलताईंना लढायची काही शोक नव्हता. राजूलताई पूर्ण माझा मतदारसंघ बघत होते हा. आणि त्यांनी मनसेला जाऊ नये, नाही तर मनसे तिकडे त्या अनिशाताई होत्या आमच्या हा, त्यांना मनसेला गेली असती तर त्यांना गेली असती सीट, त्यांच्यासाठी होती. राजूलताईला लढायचं नव्हतं. राजूलताईच्या नावावरती माझ्या नावावरती ती सीट शिवसेनेकडे राहिली पाहिजे. शिवसेनेची सीट आहे, शिवसेनेकडे राहिली पाहिजे. पण एकदा त्या अनिशाताई तिकडे नगरसेवक राहिल्या होत्या म्हणून ती सीट मनसेला जाऊ नये म्हणून तिकडे जबरदस्ती माझ्या राजूलताईच्या नावावरती आणि माझ्या एका खासदारांच्या मुलीला पाहिजे म्हणून ती आमच्यावर टाकली. ते मिंदे गटात गेल्यावरती एक खोटं बोलण्याची नशेची गोळी देतात ते, बरं का. हां, ती तोंडात ठेवूनच बोलायचं असतं. हां, तर ती भांगेची गोळी जी आहे खोटं बोलण्याची ती घेऊन सगळे बोलतायत. त्या मुलीसाठी त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली. ती जी जागा आहे त्यासाठी मनसेच्या उमेदवार मला वाटतं माझगावकर हा त्यांच्यासाठी आग्रह होता आणि त्यांना देण्यासंदर्भात भूमिका होती. तो पक्षाचाच आमच्या जागा जरी असली पण मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो इथपर्यंत मजल गेली होती. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अर्ज मागे घ्यायलाही गेले होते त्यानंतर कार्यकर्ते काम करणार नाहीत म्हणून. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आहेत, वृत्तपत्रात छापून आल्या आहेत, मीडियामध्ये दिसत आहेत. तेव्हा आता खोटं बोलणं थांबवा. आणि यानंतर थेट जाऊयात गिरीश महाजन सध्या बोलतात.